नमस्कार स्वामी भक्त हो, तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत दिव्य, पवित्र आणि प्रभावी साधनेबद्दल जाणून घेणार आहोत. तारक मंत्राचे पाणी. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा. अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा स्वामींचा तारक मंत्र आहे. तारक मंत्र म्हणजे काय? तारक म्हणजे काय? तारणारा, जो आपल्या दुःखातून, संकटातून, भीतीतून आणि जन्म मरणाच्या बंधनातूनही मुक्त करतो. आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे, मंत्र म्हणजे शब्द नव्हे, ती शक्ती आहे. आणि जेव्हा त्या शक्तीला पाण्यात स्थिर केले जाते, तेव्हा ते पाणी औषध बनते, आशीर्वाद बनते, संरक्षण कवच बनते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, तारक मंत्र म्हणजे काय, तारक मंत्राचे पाणी का करावे, ते कसे तयार करावे, किती वेळा जप करावा, कोणत्या श्रद्धेने पाणी प्यावे आणि शेवटी एक नम्र प्रार्थना. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तारक मंत्राचा प्रभाव कसा असतो? तो मन शांत करतो. तारक मंत्र तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात, भीती आणि असुरक्षितता कमी करतात, घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात. मंत्राचा जप म्हणजे ध्वनिलहरी, आणि ध्वनिलहरी पाण्यात स्थिर होतात. आधुनिक संशोधनांनीही हे दर्शविलेलं आहे की पाण्यावर ध्वनीचा परिणाम होतो. तारक मंत्राचे पाणी का करावे? तारक मंत्राचे पाणी घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी, भीती, तणाव कमी करण्यासाठी, आजारी व्यक्तींसाठी श्रद्धेने देण्यासाठी, प्रवासाला जाताना संरक्षणासाठी, मुलांच्या अभ्यासासाठी मन एकाग्र व्हावे म्हणून. हे पाणी औषध नाही, हे श्रद्धेचे, भक्तीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे माध्यम आहे. तारक मंत्राचं पाणी कसं तयार करायचं? तांब्याचा किंवा चांदीचा एखादा ग्लास घ्यायचा आहे, स्वच्छ पिण्याचं पाणी, आसन, अगरबत्ती, एक दिवा लावायचा आहे. शांत मनाने आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणताना ग्लासवरती आपल्याला हात ठेवायचा आहे आणि आपल्याला मन शांत करून अगदी मनापासून आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. सोबत एक अगरबत्ती लावायची आणि सेवा करून झाल्यावर आपल्याला थोडासा अगरबत्ती चिमूटभर त्याचा जो अंगारा असतो तो पाण्यामध्ये टाकायचा आहे. आजकालच्या अगरबत्त्या केमिकलयुक्त असल्यामुळे नाही टाकला तरीही चालेल, आणि टाकायचाच झाला तर अगदी चिमूटभर टाका किंवा टाकूच नका. तुम्हाला शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर ही गोष्ट केल्यास अतिउत्तम, किंवा मग सकाळी अगदी स्वच्छ होऊन पूजा वगैरे करू शकतो, किंवा मग संध्याकाळच्या वेळेला आपण शांतपणे बसून ही गोष्ट करू शकतो. देवाच्या समोर ग्लास ठेवा, ग्लासवर हात ठेवा, डोळे मिटा, देवाचे स्मरण करा आणि आपला तारक मंत्र म्हणा. 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा आपण म्हणू शकतो. जप करताना पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रता ठेवा. मंत्र उच्चार स्पष्ट आणि प्रेमाने करा. जप संपल्यावर परमेश्वराला म्हणा की या पाण्यात तुझी कृपा आणि संरक्षण शक्ती स्थिर होऊ दे, अशी प्रार्थना करा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तारक मंत्राचं पाणी कशासाठी तयार करत आहात? जसं की कोणी आजारी आहे म्हणून करताय, किंवा घरामध्ये सुख शांती नांदावी म्हणून करताय, किंवा शांती समाधान याच्यासाठी करताय, किंवा असंच आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण राहावं म्हणूनही आपण करू शकतो. तारक मंत्राचं पाणी घरातल्या सर्वांना थोडं थोडं द्या. आजारी व्यक्ती असेल तर त्याला द्या. थोडंसं आपण घरामध्ये काही थेंब प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडू शकतो. लक्षात ठेवा की हे पाणी वाया जायला नको. तारक मंत्राचं जे पाणी आहे ते सिद्ध केलेलं पाणी असतं, ते खूप म्हणजे त्याचं अमृत झालेलं असतं. थोडक्यात सांगायचं तर ते वाया जाऊ देऊ नका. अगदी त्याचा एक एक थेंब तुम्ही श्रद्धेने वापरा. हा विधी अंधश्रद्धा म्हणून करू नका. कोणतीही वैद्यकीय समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. मंत्र हे मानसिक आणि आध्यात्मिक बळ देण्यासाठी आहेत. आपल्या आयुष्यात कधीकधी अंधार दाटतो, संकटे येतात, मन खचतं, पण लक्षात ठेवा, देव कधीच दूर नसतो. एक मंत्र, एक थेंब पाणी आणि एक खरी श्रद्धा, इतकंच पुरेसं असतं देवाला आपल्या जवळ आणण्यासाठी. जेव्हा तुम्ही तारक मंत्राचं पाणी तयार करता, तेव्हा तुम्ही फक्त पाणी तयार करत नाही, तुम्ही तुमच्या घरात देवाची उपस्थिती निर्माण करता.
आजपासून हा छोटा विधी सुरू करा. श्रद्धेने करा, प्रेमाने करा आणि विश्वास ठेवा, देव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.